बिस्किटासारखी खुसखुशीत आणि तोंडात घातल्या घातल्या विरघळणारी अशी आज ना आपण शंकरपाळी तयार करणार आहे। आज आपण 1 किलो मैद्याच्या ना शंकरपाळ्या तयार करतोय। त्यासाठी आज ना आपण वाटीनेही प्रमाण दिलेलं आहे आणि मापानेही प्रमाण दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला रेसिपी करायला ना एकदम सोपं जाणार आहे। आणि शंकरपाळीला एकसारखा कलर येण्यासाठी आपल्याला पिठामध्ये काय मिक्स करायचं आहे ही सर्व माहिती ना मी या रेसिपीमध्ये दिलेली आहे। रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। 1 किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी आज आपण जे प्रमाण दाखवतोय ना ते वाटीनेही दाखवणार आहे आणि मापाने। आता 1 किलोसाठी 1 माप आपण पाणी घेतलेलं आहे, तर आपल्याला वाटीने घेताना ना फुल भरून 1 वाटी घ्यायचं आहे। जर दूध वापरत नसाल तर ह्या ठिकाणी आपल्याला पाणी वापरताना 1.5 वाटी वापरायचं आहे। आता 1 किलोसाठी आपण साखर जी घेतलेली आहे मापाने 1 माप, तर वाटीमध्ये घेताना आपल्याला फुल भरून 1 वाटी एवढी साखर घ्यायची आहे, जी आता आपण इथं पातेल्यामध्ये ओतून घेतली। आणि तूप सुद्धा घेताना आपल्याला पहिल्यांदा मापाने इथं 1 माप घेतलेला आहे, तर वाटीने घेताना बघा आपण 1 वाटी फुल भरून एवढं आपल्याला 1 किलो मैद्यासाठी तूप घ्यायचं आहे। आता तेही तूप आपण ना पातेल्यामध्ये इथं ओतून घेतलं आणि तूप आणि साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला ना पाण्याला एक खळखळून उकळी आणायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पाणी थंड करून घ्यायचं आहे। आता इथं बघा पाण्याला उकळी आल्यानंतर इथं आता आपण ना गॅस बंद करून ठेवलेला आहे। शंकरपाळीसाठी इथं आपण मैदा घेतलेला आहे, जसा मी दुकानातून आणला ना तसाच घेतलेला आहे इथं मैदा 1 किलो। आता हा मैदा ना आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। शंकरपाळीसाठी घेताना नेहमी मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा, कारण मैद्यामध्ये पण थोडी घाण असते ना, त्याच्यामुळे आपल्याला मैदा चाळणीने चाळून घ्यायचा आहे। असं आपण बघा मैदा इथं चाळून घेतला। चाळल्यानंतर इथं बघा आता आपला इथं मैदा 1 किलो एवढा झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला ना फ्लेवरसाठी ना विलायची पावडर घालून घ्यायची आहे। इथं आपण बारीक करून विलायची घालून घेतली। चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। गोडाचा कोणताही पदार्थ असू द्या त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव आणखी वाढते, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे। साखर आणि तुपाचं पाणी बघा अर्धा तास एवढं आपण थंड करून घेतलेलं आहे। अर्धा तास एवढं लागलेलं आहे थंड होण्यासाठी। पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच इथं बघा आपण मैद्यामध्ये घालून घेणार आहे। आता थोडं घालून आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे आणि नंतर शेवटला बघा मी सगळं ओतलेलं आहे आणि नंतर आपण दूधही वापरणार आहे। आणि पातेल्याला तूप चिटकलं होतं ना, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये मैदा घालून ते पूर्ण ना तूप काढून घेतलेलं आहे। आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ ना मळत आल्यानंतर मगच आपल्याला ना त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। आपण आधी दूध का नाही घातलेलं, कारण आधी आपण साखर आणि तूप घातलेलं होतं ना, त्याच्यामुळे दूध साखरेमुळे आणि तुपामुळे फुटण्याची शक्यता असते ना, त्याच्यामुळे दूध आपण ना मागून शंकरपाळीला एकसारखा कलर येण्यासाठी घालून घेत आहे। ह्या ठिकाणी जर तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर तुम्ही पाणीही वापरू शकता, परंतु आपण शंकरपाळीला ना एकसारखा कलर येण्यासाठी आपण दूध वापरलेलं आहे। आणि दूध घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि शेवटला राहिलेलं ही दूध ना मी सगळं कणकेवरती ओतून ना कणिक त्याच्यामध्ये मळून घेणार आहे। कणिक मळल्यानंतर जी आपल्याला लेयर्सवाली शंकरपाळी तयार करण्यासाठी जी कणिक पाहिजे ना ती आतून बघा अशी जाळीदार पाहिजे, ज्यामुळे ना शंकरपाळीला लेयर्स खूप छान पडतात। जशी बालुशाहीची कणिक असते ना त्याच पद्धतीने कणिक थोडीशी मळून त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहे आणि अर्धा तास एवढी ना शंकरपाळीची कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। अर्धा तास एवढी कणिक हित आपण भिजवून घेतलेली आहे आणि कणिक भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता कणिकसुद्धा जास्त अशी फुगून आलेली आहे आणि थोडीशी अशी घट्ट पण कणिक होते। आता कणिक जास्त आपल्याला मळत नाही बसायचं, फक्त आपल्याला ना त्याचा एक गोल गोळा असा करून घ्यायचा आहे। जर तुम्ही जास्त मळली तर काय होतात शंकरपाळीला आतून लेयर्स पडत नाहीत ना, त्याच्यामुळे मी असे फक्त 6 गोळे करून घेतलेले आहेत कणकेचे। आता आपण एक गोळा ना लाटण्यासाठी घेऊया। लाटताना ना जास्त ना असं दाबून लाटायचं नाही बघा, आपल्याला थोडंसं असं हलक्या हातानेच आपल्याला कणिक लाटत जायचं आहे। आणि नंतर चारी बाजू आहे ना त्या आपण अशा दुमडून घेणार आहे आणि त्याचा एक गोल गोळा तयार करून घेणार आहे। असा गोल गोळा करून नंतर लाटून घेणार आहे। ह्या ठिकाणी तुम्ही आत तूप लावून ना थोडंसं पीठ टाकलं ना आणखी जास्त लेयर्स येतात शंकरपाळीला, परंतु त्या शंकरपाळ्या तेलामध्ये घातल्यानंतर ना जास्त तेल शोषून घेतात, त्याच्यामुळे आपण आत
तूप लावून पीठ नाही टाकलेलं, फक्त आपण लाटताना काय केलेलं आहे, कणकेच्या ना चारी बाजूना आत दुमडून घेऊन लाटून घेतलेला आहे, म्हणजे शंकरपाळीला ह्यानी पण छान अशा लेयर्स पडल्या जातात। आता इथं बघा शंकरपाळीची पोळी पूर्ण लाटून झालेली आहेत आणि कडा चिरलेल्या आहेत, कारण साखर आपण कणकेमध्ये घातलेली असते ना, त्याच्यामुळे कडा अशा चिरल्या जातात। त्या कडा आपण ना पिझ्झा कटरने इथं कट करून घेतोय। चारी बाजू आपण कट करून घेतल्यानंतर मी तुम्हाला जवळून दाखवते कणिक। इथं बघा अशा लेयर्स आली पाहिजे कणकेला लाटल्यानंतर। आता आपल्याला काय करायचं आहे, शंकरपाळी कट करून घ्यायची आहे। कट करताना ना पहिल्यांदा आपण उभ्या लाईनमध्ये कट करून घेणार आहे आणि नंतर मग आपल्याला आडव्या लाईनमध्ये कट करून घ्यायचं आहे। जेवढी शंकरपाळी आपल्याला बारीक मोठी पाहिजे ना, त्यानुसार इथं आपण कट करून घेतलेली आहे मीडियम आकारामध्ये शंकरपाळी। आणि शंकरपाळीला लेयर्स बघा अशा 4-4 लेयर्स दिसल्या जातात। अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या लाटून ना तयार करून आपण ना सर्व शंकरपाळ्या घेणार आहे। आणि शंकरपाळ्या तळण्यासाठी इकडे आपण तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ना शंकरपाळीची कणिक टाकलेली आहे, ती बघा हळूच अशी वरती आलेली आहे। एवढं आपल्याला तेल गरम करायचं आहे शंकरपाळी तळण्यासाठी। आता आपल्याला ना त्याच्यामध्ये शंकरपाळ्या झाऱ्यामध्ये ठेवून ना तेलामध्ये सोडायच्या आहेत। अशा झाऱ्यावरती सर्व शंकरपाळ्या घ्यायच्या आणि नंतरच मग तेलामध्ये सोडायच्या, त्यामुळे ना तेल तोंडावरती उडण्याची भीती वगैरे राहत नाही ना। शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर आपण झाऱ्या लगेच नाही घातलेला बघा तेलामध्ये, आत्ता आपण ना तेलामध्ये झाऱ्या घातलेला आहे। आणि झाऱ्या घातल्यानंतर सुद्धा आपण कडनी ना सगळ्या शंकरपाळ्या अशा मोकळ्या करून घेणार आहे तेलामध्ये, म्हणजे ज्या कडच्या शंकरपाळ्या आहेत ना त्या कढईला अशा चिटकून राहत नाहीत। आणि कढईला चिटकून राहिल्या तर काय होतात, शंकरपाळ्या खालून ना करपल्या जातात। त्यामुळे आपल्याला सगळ्या कडांना अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग झाऱ्या असा मध्यभागी घालायचा आहे तेलामध्ये आणि तो फिरवला की शंकरपाळ्यांना तेलामध्येच गोल फिरल्या जातात। सगळ्या शंकरपाळ्यांना तेलामध्ये एकसारख्या तळलेही जातात, त्याच्यामुळे आपल्याला ना झाऱ्या तेलामध्ये मध्यभागी घालून ना असा फिरवून घ्यायचा आहे। आता बघू शकता शंकरपाळ्याला ना लेयर सुद्धा एकदम चांगली पडलेली आहे। आणि आता आपल्याला इथं ना गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। थोडासा शंकरपाळीला ब्राऊन कलर यायला लागला की नंतर मग आपण इथं गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती ना आपण 2 ते 3 मिनिट शंकरपाळ्या तळून घेणार आहे। तळलेल्या शंकरपाळ्या आता आपल्याला ना अशा जाळीमध्ये काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते जाळीमधून खाली जातं, म्हणून मी इथं शंकरपाळ्या जाळीमध्ये काढून घेतलेल्या आहेत। दुसऱ्यांदा पण ना आपण इथं तेलामध्ये बघा शंकरपाळ्या सोडून घेतलेल्या आहेत। ह्याही शंकरपाळ्या आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। पहिल्यांदा आपल्याला थोड्या कडा मोकळ्या करून शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। आणि शंकरपाळी तळताना ना पहिल्यांदा लो फ्लेमवरती तळून घ्यायची, म्हणजे तेल गरम पाहिजे आणि गॅसची फ्लेम ही लो पाहिजे। अशा फ्लेमवरती तळून घेतल्या ना तर शंकरपाळीला आतून लेयर पण चांगली पडल्या जाते आणि आतपर्यंत ना शंकरपाळी तळल्याही जाते। इथं बघू शकता शंकरपाळीला लेयर्स किती छान पडलेले आहेत। अशा लेयर्स पण पडल्या जातात आणि शंकरपाळी आतून चांगली तळल्याही जाते। आणि नंतर थोडासा ब्राऊन कलर आला की नंतर मग आपल्याला ना गॅसची फ्लेम मीडियम करून तळायची आहेत, म्हणजे शंकरपाळीला छान असा कलरही येतो। इथं नंतर आपण मीडियम फ्लेमवरती तळून घेतलेल्या आहेत। आता शंकरपाळ्या पण बघा तळलेल्या आहेत। तळलेल्या शंकरपाळ्या हितात आपण जाळीमध्ये काढून घेणार आहे। ह्या शंकरपाळ्याला पण तुम्ही बघू शकता मस्त लेयर आलेले आहेत आणि एकसारख्याना तळल्याही गेलेल्या आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्यांना तयार करून घेणार आहे। आणि इथं बघा सर्व शंकरपाळ्या तयार केल्यानंतर बघू शकता शंकरपाळीला लेयर्स पण कशा पडलेल्या आहेत, तसा शंकरपाळीला एकसारखा कलर सुद्धा आलेला आहे आणि एकसारख्या सर्व शंकरपाळ्या दिसत आहे। दूध घातल्यामुळे ना शंकरपाळीला एकसारखा असा कलरही येतो आणि बिस्किटासारखी खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच ना विरघळणारी अशी ही शंकरपाळी झालेली आहे। तुम्हाला मी एक शंकरपाळी पण इथं दाखवते, अगदी खूप छान अशा लेयर्स आलेल्या आहेत शंकरपाळीला आणि बिस्किटासारखी बघा खुसखुशीत अशी झालेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।